अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याचे आकडे इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असल्यामुळे स्थानिक प्रशासन व आमदार राजकुमार पटेल सातत्याने लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहे। याचाच एक भाग धारणी बसस्थानक परिसरात शहरातील व्यापारी वर्गाकरिता लसीकरण केंद्राची शुभारंभ करून सर्व व्यापारी वर्गांना स्वतःहून लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन याप्रसंगी करण्यात आले। कोरोना संक्रमणापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला आणि संपूर्ण देशाला वाचविण्याकरिता सध्या परिस्थितीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असून प्रत्येक देशवासियाने सदर लसीकरण करून घ्यावे, असे बोलताना आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले। मी पण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे व ते पूर्णपणे सुरक्षित असून मला लसीकरणाचे कोणतेही विपरीत परिणाम झालेले दिसून येत नाही। तरी आपणही कोरोना संबंधित प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे आणि देशाला कोरोनामुक्त करण्याकरिता प्रशासनास सहकार्य करावे, असे सुद्धा त्यांनी सांगितले। व्यापारी वर्गाकरिता लसीकरण केंद्राचे शुभारंभ प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी, तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर अतुल पटोले, गट विकास अधिकारी महेश पाटील, धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार, तालुका वैद्यकीय अधिकारी नवलाखे हे स्थानिक प्रशासनाकडून उपस्थित होते। तर दुसरीकडे धारणी शहरातील व्यापारी वर्ग लसीकरण घेण्याकरिता उपस्थित झाले होते। हे विशेष, धारणी शहर कोरोनामुक्त शहराकडे वाटचाल करीत असून जर 100% लसीकरण झाले तर भविष्यात सुद्धा मेळघाटाची आर्थिक राजधानी कोरोनामुक्तच राहणार, जी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बाब आहे। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज धारणी।